बातमी आहे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वादाची। रोहित पवार यांना जयंत पाटलांनी ठेंगा दाखवलेला आहे। युवक प्रदेशाध्यक्ष पदावर मेहबूब शेख हे कायम असल्याचं कळत आहे। तर युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या जागी आता रोहित पाटलांसाठी रोहित पवारांकडून वर्षभर खरं तर प्रयत्न सुरू होते, मात्र जयंत पाटलांनी मेहबूब शेख यांची नियुक्ती कायम ठेवल्यानं पक्षामध्ये आता शीतयुद्ध सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल रोहित पवार आणि जयंत पाटलांमधला हा जो संघर्ष आहे, शीतयुद्ध आपण म्हणूया याला, तो पुन्हा एकदा दिसून आलाय, काय माहिती या संदर्भातली मिळते? आपण पाहतो की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरमध्ये झालेल्या वर्धापन दिनामध्ये खरं तर जाहीरपणे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जे एक संघर्ष आहे तो खरं तर सगळ्यांना पाहायला मिळाला होता। मात्र हा संघर्ष केवळ आताचा नाहीये, तर हा संघर्ष जवळपास वर्षभरापासून चालू आहे। राष्ट्रवादीमध्ये युवक अध्यक्ष पदावरती मेहबूब शेख खरं तर यांची नियुक्ती जयंत पाटील यांनी केलेली होती, मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी रोहित पाटील जे आर पाटील यांचे पुत्र आहेत त्यांना त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी म्हणून रोहित पवार यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी प्रयत्न खरं तर केल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र जयंत पाटलांनी मेहबूब शेख यांची जी नियुक्ती आहे ती कायम ठेवली होती आणि त्याच्यामुळे रोहित पाटील यांना ते पद मिळालं नाही। आणि याच गोष्टीवरून आपण बघितलं तर गेल्या जवळपास वर्षभरापासून पक्षामधली जी अंतर्गत धुसफूस होती ती सुरूच होती आणि परवा झालेल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खरं तर कार्यक्रमामध्ये ही धुसफूस जी आहे ती सगळ्यांच्या समोर आली। मात्र हा संघर्ष आताचा नाही तर वर्षभरापासून सुरू असल्याचं खरं तर या घडामोडीमुळे आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद रुपाली दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।